सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत स्टिकर्स, इमोजी स्टिकर्स. तर चला स्टार्ट करूया. सो हा मी ऑरिगॅमीचा एक ऑर्गनायझर बनवला आहे आणि ह्याचा मी व्हिडिओ टाकायचं विसरून गेली, कारण की ह्याचं जेव्हा मी फर्स्ट टाईम बघितलेलं आणि जेव्हा बनवायला घेतलेलं तेव्हा माझ्याकडनं ह्याच्या स्टेप्स लक्षातच राहत नव्हत्या, म्हणून मी ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ नाही बनवला आहे. म्हणून मी एक्सचेंज करून आता स्टिकर्सचा व्हिडिओ बनवते. तर चला स्टार्ट करूया. याचसाठी तुम्हाला लागणार आहे कुठले पण पेपर, रफ पेपर, आणि हे इमोजीज मी इथे लावले असे आपले बनणार आहेत इमोजी. हे बघा असे. इथे आपले मार्कर्स आहेत, इथे आपले सिझर, पाऊच याच्यामध्ये सगळं आपलं सामान असणं जे आपल्याला पाहिजे ते. एक चिकटपट्टी घेतली इथे ज्याने मी सर्कल मारणार, आणि अजून एक चिकटपट्टी ज्याने आपण त्याला कवर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. सो आता आपल्याला याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला कुठली पण पेन्सिल, पेन किंवा जे पण तुमच्याकडे असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, असं आता समजा मी इथे एक कुठला पण राऊंड शेपचा, लहान असू दे किंवा मोठा असू दे, ते तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला कुठला साईज पाहिजे त्याच्यावरती डिपेंड करतं. सो इथे आपण असं सर्कल बनवून घेणार. दोन सर्कल बनवले आपण, याचे शेप थोडेसे वाकडे आले आहेत, काय नाही. आता नेक्स्ट हा जो आहे तो थोडासा वेगळा आहे, त्याच्यामध्ये आपण रेनबो बनवणार आहोत. सो आतासाठी मी 2 मिनटासाठी पॉज करते, आणखी रेनबो कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवायची गरज नाही म्हणून. सो रेनबो बनवून झाल्याच्या नंतर काय करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार. आता मी इथे एक रेनबो बनवलेला आहे जो परफेक्ट नाही आला आहे पण ओके आहे. इथे मी जे आपण 2 सर्कल काढलेले आहे त्यांच्यामध्ये मी येलो कलर म्हणजे कलर केलेला आहे येलोने. सो आता पुढे आपल्याला काय करायचं, पहिलं याला चिकटपट्टीने सील करून घ्यायचं. तर आता आपल्याकडे चिकटपट्टी आहे, याला असं लावायचं आहे इथे. परत घ्यायचं आणि परत इथे लावायचं. सो आता जे आपलं मधलं काम होतं ते तर आपण फिनिश केलं आहे. आता तुम्हाला नंतर काय करायचं आहे, आता आपल्याला रेनबोला पुरं भरायचं आहे. सो एक इथून आणि एक इथून. आता हे आपलं करून झालं. आता तुम्ही बोलत असाल की इथे मी आतमध्ये हे का नाही केलं, म्हणजे फेसेस का नाही बनवले. आणखी हे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला काय काय फेसेस बनवायचे आहेत, म्हणून मी ते फेसेस नाही बनवले. आता मी यांना कापते, नंतर तुम्हाला दाखवते की हे कसं दिसतं इथे. सो आता इथे मी असे 5 स्टिकर्स बनवलेले आहेत. हे 2 मी आधी बनवलेले, हा मी आत्ता, आणि हा पण मी आता बनवला. आपण आधी बनवलेला आणि ह्या सगळ्यांना मी कट केलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते की यांना रिअलमध्ये स्टिकर कसं बनवायचं. तर तुम्हाला काय करायचं आहे, कुठले पण म्हणजे डबल साधी टेप किंवा तुम्हाला डबल साधी टेप घ्यायची आहे आणि मग तुम्हाला ह्याला स्टिक करायचं आहे, ह्या डबल साडी टेपला ह्याच्या पाठी. आणि नंतर तुम्ही ह्याला जिथे तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही असं करून स्टिक करू शकता. असंच मी आता सगळ्यांना टेप लावते.
सो आता इथे आपले अर्धे स्टिकर्स बनवून झालेले आहेत. हे सगळे असे दिसतात. यांना तुम्ही असं करून म्हणजे आता याला मी स्टिक केलं आहे, असं करून तुम्ही स्टिक करू शकता. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. बाय बाय. आणि माझे चॅनल जुईज क्राफ्ट वर्ल्डला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो बाय बाय.